टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 17 आरोपींची आता निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत शिवसेनेच्या विधान परिषदेचे आमदार मनीषाताई कायंदे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ताई, या निकालाकडे नेमकं कसं पाहता? आणि आता पीडित म्हणतात की आम्ही वरच्या कोर्टात जाणार, ते आनंदी नाही आहेत। NIA कोर्टानंतरने 17 वर्षानंतर हा निकाल दिलेला आहे। खरं तर खूप उशीर झाला आणि निश्चितच 17 वर्षामध्ये कोर्टाला नक्कीच त्याच्यामध्ये काही तथ्य सापडलं नसेल आणि आज इतकी प्रतीक्षा त्यांना करावी लागली। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की काँग्रेसने त्या काळामध्ये भगवा आतंकवाद ह्या शब्द या हिंदुस्थानात पहिल्यांदा उच्चारला होता आणि हिंदूंना बदनाम करण्याचं षडयंत्र काँग्रेसने रचलं। त्याच्यासाठी खरं तर काँग्रेसला हे खूप मोठी समज दिल्यासारखं पण झालेलं आहे, कारण या सगळ्या मंडळीला त्यांनी गोवलं होतं। साध्वी प्रज्ञा सिंग असेल, कर्नल पुरोहित असेल आणि अन्य बरीच मंडळी त्यामध्ये होती। आणि अर्थातच ज्यांना कोणाला कोर्टात जायचं असेल ते कोर्टात जाऊ शकतात वरच्या, परंतु आज सत्य हेच आहे की काँग्रेसला देखील कळलं आहे की तुम्ही हिंदूंना बदनाम केलं तर त्याचे काय परिणाम होतात। नक्कीच, पण यानंतर चर्चा सुरू झाली होती या ब्लास्टनंतर की भगवा दहशतवाद आहे। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने म्हटलंय की दहशतवाद हा कधी भगवा नव्हता। हिंदू हा कधीच दहशतवादी होऊ शकत नाही आणि काँग्रेसने हे षडयंत्र रचलं। समाजातल्या काही लोकांना, खास करून मुसलमानांना खुश करण्यासाठी हा शब्दप्रयोग काँग्रेसने पहिल्यांदा हिंदुस्थानात आणला आणि तो म्हणजे भगवा दहशतवाद। त्यामुळे मला असं वाटतं की या निर्णयाचं आम्ही स्वागतच करतो। नक्कीच, राज्यामध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे असं म्हणावं का? कारण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली। आज उपमुख्यमंत्रीसुद्धा दिल्लीमध्ये आहेत। धनंजय मुंडे दुसरीकडे सलग दुसऱ्यांदा ते अजितदादा पवारांना भेटलेत। अजितदादा पवार वर्षा बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीसांना भेटलेत। कसं पाहताय एकंदरीतच घडामोडींकडे? माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना कुठेतरी धनंजय मुंडे यांची पुन्हा एकदा वर्णी लागेल अशी सुद्धा चर्चा होती। बघा, हा सगळा विषय राष्ट्रवादी पक्षाशी निगडीत आहे आणि काल मुख्यमंत्र्यांनी सर्वच जे मंत्री आहेत त्यांना काही प्रतिबंध घालून दिलेले आहेत असं प्रसारमाध्यमांच्या थ्रू आम्हाला समजतं आहे। आता हे सगळे विषय राजकीय आहे। अजितदादा पवार त्यांच्या कुठल्या मंत्र्यांना बाहेर काढतात किंवा कोणाला नवीन परत आणतायत, हा खरोखरच हा प्रश्न याच्यावर आत्ताच काही वक्तव्य करा असं नाही। मला असं वाटतं हा प्रश्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे घेतील। एकनाथ शिंदेसुद्धा दिल्लीमध्ये आहे। बऱ्याच बड्या नेत्यांची त्यांची रात्री भेटीगाठी झाल्याची माहिती आहे। आपल्याही नेत्यांवरती काही आरोप झाले होते, त्या संदर्भात ही भेटगाठ झाली असावी का? बघा, पहिले तर आम्ही वन नेशन वन इलेक्शन याचं समर्थन आमच्या पक्षातर्फे, शिवसेनेतर्फे देण्यासाठी मंत्री महोदय उदय सामंत वगैरे सगळी मंडळी आणि शंभूराज देसाई हे गेले होते। आणि यामध्ये तुम्ही म्हणता तसं काही नाही आहे। देशातल्या निवडणुका सुरळीत पार पडाव्या, येणाऱ्या बोगस मतदारांना बाहेर काढावं, बांगलादेशी मतदारांना मतदार यादीतून बाहेर काढावं, हा सगळा विषय नक्कीच होता। नक्कीच, महादेव मुंडे यांच्या पत्नी आहेत, त्यांनी आता मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि मुंडेंच्या बंगल्यावरून कॉल यायचे असं सुद्धा ते सांगतायत। कसं पाहता याकडे? आता हे अनेक गोष्टी न्यायप्रविष्ट आहे, याच्यावर वक्तव्य करणं हे उचित ठरणार नाही, कारण न्यायप्रविष्ट गोष्टी आहेत। तपास अनेक गोष्टींचा सुरू आहे। ज्यांची नावं याच्यामध्ये घेतली जात आहेत ते निर्दोष मुक्त झाले तर ठीक आहे, नाहीतर त्यांच्या पक्षाची मंडळी जी आहे ते त्यांच्याबद्दल निर्णय घेतील। एक महत्त्वाची माहिती समोर आली, 3 वर्षात 123 नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केलेला आहे आणि यापैकी सगळ्यात जास्त हे ठाकरेंच्या शिवसेनेतून आपल्या शिवसेनेत आले। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ही सगळी मंडळी, मग ते 2012चे नगरसेवक असतील, 17चे असतील आणि अन्य भागातून देखील महाराष्ट्रातल्या, केवळ मुंबईतलेच नाही परंतु एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून राज्याचा गाडा ओढला, विविध योजना आणल्या, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोचतील अशा योजना आणल्या, मग ते लाडकी बहीण असतील, लाडके भाऊ असतील, लाडके शेतकरी असेल, म्हणजे एकही आपल्या या सगळ्या रचनेतला एकही व्यक्ती वंचित राहू नये यासाठी त्यांनी खूप मोठी खबरदारी घेतली आणि
त्यांच्या नेतृत्वामध्येच विधानसभेच्या निवडणुका लढल्या गेल्या हे कोणीही नाकारणार नाही. त्यामुळे त्यांचं जे कर्तृत्व आहे, त्यांची अफाट मेहनत आहे आणि ते जे बोलतात ते करून दाखवतात, ह्यावर विश्वास ठेवून ही सर्व मंडळी आज आमच्याकडे आलेली आहेत. जालन्याचे माजी आमदार आहेत काँग्रेसचे कैलास गोरंट्याल, आज भाजपमध्ये प्रवेश करतायत. काँग्रेसला धक्का आहे? निश्चितच काँग्रेसला धक्का आहे, कारण ज्या पद्धतीनं माननीय मोदीजी आणि महायुतीचं सरकार राज्यामध्ये काम करत आहेत, अनेक लोकांना पटतंय की देशाचा आणि महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर NDA सरकारमध्ये आणि महायुतीमध्ये सामील झालं पाहिजे. एक शेवटचा प्रश्न आहे, शिवसेना महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी कशा पद्धतीनं करते? आम्ही तयारी करत आहोत. आमच्या ज्या बूथ रचना आहे त्याच्या याद्या तपासणं, वोटर लिस्ट तपासणं, त्याच्यानंतर जे कोण नगरसेवक आमच्याकडे आलेले आहेत त्यांना ताकद देण्याचं काम माननीय एकनाथजी शिंदे यांनी केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन किशोर भोवटसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.